नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलिस मराठी. केतन अग्रवाल 25 वर्षांचा तरुण. खरं तर नोव्हेंबर महिन्यात लग्न ठरलंय. उदयपूरच्या 17 कोटींच्या पॅलेसमध्ये शाही विवाह होण्याची जय्यत तयारी देखील सुरू झाली. घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि केतन अग्रवाल याचं घराणं म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं प्रसिद्ध घराणं. वडील विशाल अग्रवाल प्रसिद्ध बिल्डर. आता आपल्या मुलाचं लग्न म्हणून कुठेही काही कमी पडू नये यासाठी पै पाहुणे असतील, वराडी मंडळी असतील, यांच्यासाठी त्यांना उदयपूरला नेण्यासाठी, राजस्थानला नेण्यासाठी 2 चार्टर्ड विमानं देखील बुक करण्यात आली. आता एवढं सगळं झालं आणि अचानक असं घडलं की होत्याचं नव्हतं झालं. कारण केतन अग्रवालचं जिच्याशी लग्न ठरलं तिच्यासोबत तो किल्ले लोहगडावर फिरायला काय गेला आणि तिथंच त्याचा दुर्दैवी अंत झाला. अगदी सुरुवातीला तो पाय घसरून पडला आणि दरीत कोसळला असं सांगण्यात आलं, पण नंतर पोलिसांनी केलेला कसून तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून सत्य काहीतरी वेगळंच होतं, जे आज समोर आलं. केतन अग्रवाल याचा मृत्यू किल्ले लोहगडावरून पाय घसरून पडल्यानं झाला नाही, तर त्याला ढकलण्यात आलं. आणि त्याला ढकललं कोणी? तर त्याचं जिच्याशी लग्न ठरलंय तिनं आणि तिच्या प्रियकरानं. आता हे ऐकून तर सगळ्या महाराष्ट्राला धक्काच बसला. कारण होणाऱ्या नवरीनंच केतनचा घात केला. होणाऱ्या नवरीनंच ज्याच्या सोबत 7 फेरे घेऊन विवाह बंधनात अडकायचंय त्यालाच दरीत ढकलून. नेमकं काय घडलं, सत्य काय होतं, आणि या प्रकरणातला खुलासा झाल्यानंतर आता त्याची होणारी नवरी आणि तिचा प्रियकर या दोघांवर पुढची प्रक्रिया पोलिसांनी काय केली हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत, अर्थातच या आत्ताच्या व्हिडिओमधून. हे सगळं जे काही प्रकरण घडलं 18 जूनला. 19 जून रोजी सिया गोयल जिच्याशी केतन अग्रवालचं लग्न ठरलं होतं तिचा वाढदिवस होता आणि तिला सरप्राईज देण्यासाठी म्हणून केतननं तिला किल्ले लोहगडावर यायला सांगितलं. अर्थात ती आणि केतन एकत्र गेले, पण नंतर जे घडलं ते हॉरिबल होतं, टेरिफिक होतं. आता याच सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी पुण्यातले आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याकडून नेमकं हे प्रकरण काय आहे, पोलिसांनी याचा कसा उलगडा केला, पोलीस सत्यापर्यंत कसे पोहोचले, हे सगळं आपण जाणून घेणार. प्रथमेश, नेमकं या प्रकरणात काय घडलं, अगदी सुरुवातीपासून ते अगदी आता शेवटच्या क्षणापर्यंत काय सांगता येईल, अगदी A to Z स्टोरी. प्रथमेश, काय सांगता? एकंदरीतच पाहिलं तर ह्या लग्नाची तयारी होती ती नोव्हेंबर पासून सुरू होती. अगदी ज्यावेळीपासून हे लग्न जमलं त्या लग्नाच्या घोषणेपासूनच या संपूर्ण लग्नाची जी उत्सुकता आहे ती दोन्ही परिवारांमध्ये होती. अर्थातच पुण्यातील नामवंत उद्योजक हे दोन्ही कुटुंबीय आहेत. अगदी जर गोयल कुटुंब पाहिलं आणि अग्रवाल कुटुंब पाहिलं, ही दोन्ही कुटुंबीय नामांकित आहे. पुण्यातील मार्केट यार्ड भागामध्ये त्यांचा ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचा जो आहे तो मोठा उद्योग आहे आणि या दोन्ही उद्योजकांच्या सोयरिकीचा जो कार्यक्रम आहे तो नोव्हेंबर पासून सुरू होता. जर पाहिलं तर सिया गोयल ही त्यांची मुलगी होती आणि जो मृत मुलगा आहे, जो मुलगा आहे अग्रवालांचा, तो केतन अग्रवाल हा 25 वर्षाचा होता आणि सिया गोयल ही 20 वर्षांची होती. अगदी सुरुवातीपासून हे लग्न ठरलं, त्यानंतर अगदीच आपल्याला ज्या ज्या अपडेट मिळाल्या त्यामध्ये जर पाहिलं तर ह्या लग्नासाठी जो शाही पॅलेस उदयपूर या ठिकाणी बुक करण्यात आला होता त्याची किंमत जी होती त्या बुकिंग अमाऊंटची 17 लाख रुपये होती. जवळपास, माफ करा, 17 कोटी रुपये होती. आणि एकंदरीतच जर पाहिलं तर यासाठी 2 प्रायव्हेट चार्टर प्लेन देखील बुक करण्यात आले होते पाहुण्यांच्या ने आण करण्यासाठी. इतका हा शाही थाट या लग्नाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर अर्थातच ज्यावेळी त्यांची ओळख झाली, ज्यावेळी ते फिरण्यासाठी बाहेर जायचे वेगवेगळ्या कारणाने, तसेच ते लोहगडला गेले.
जर पाहिलं तर याआधी ही पहिली वेळ नव्हती त्यांची लोहगडला जायची, याआधी ते 2 वेळा या लोहगडला गेले होते, ही त्यांची तिसरी वेळ होती. ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला, ही घटना जी घडली ती तिसऱ्या वेळी घडली. त्यामुळे या संपूर्ण परिसराचा दोघांनाही अंदाज होता, या संपूर्ण परिसराची दोघांना माहिती होती. मात्र तिसऱ्या वेळी आपल्याच प्रियकराच्या मदतीने हा संपूर्ण प्रकार जो आहे तो या सियाने केला. तर याची इनसाइड स्टोरी आपण पाहिली, ती आपल्या हाती लागली. ज्यावेळी आपण प्रेस कॉन्फरन्स नंतर पोलीस अधीक्षकांशी ज्यावेळी आपण बोललो, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की याआधी ते प्री वेडिंगसाठी जाणार होते, प्री वेडिंगसाठी ते या ठिकाणी जाणार होते. आणि ज्यावेळी ते मुंबई विमानतळावर दाखल झाले प्री वेडिंगला जाताना, त्यावेळी जी सिया आहे तिने केतन अग्रवालचा पासपोर्ट जो आहे तो स्वतःकडे ठेवला. अगदी शांततेत, कोणालाही न कळता गपचूप अशा स्वरूपात हा पासपोर्ट जो आहे तो सियाने आपल्याकडे ठेवला आणि हा पासपोर्ट हरवला अशी वाच्यता संपूर्ण झाली. आणि केतन अग्रवाल हा सगळीकडे शोधाशोध करत राहिला, त्याच्या कुटुंबात देखील त्यांनी शोध घेतला. ते शेवटी त्यांना पासपोर्ट न मिळाल्याने त्यांना परत यावं लागलं. कारण हा जो कट आहे मृत्यूचा, तो सिया गोयलने तिचा मित्र चेतन चौधरी याच्यासह आखला होता. तारीख देखील त्यांची ठरली होती. यानंतर त्यांनी ज्यावेळी ते एअरपोर्टवरून परत आले, ज्यावेळी त्यांचा हा संपूर्ण जो प्लॅन आहे तो पासपोर्ट हरवल्याने फिसकटला, त्यावेळी ते परत आले. आणि ज्या सियाचा बड्डे होता 19 तारखेला, वाढदिवस होता 19 जूनला, तर त्याच्या आधी बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी एकदा डेटवर जाऊयात म्हणून ते या ठिकाणी लोहगडला गेले होते. जर पाहिलं तर ते ज्यावेळी लोहगडला गेले ते पुण्यातून दोघं एकटेच गेले होते. ते गेले, त्यांनी संपूर्ण लोहगड फिरला आणि ज्यावेळी ते वरती पोहोचले त्याच क्षणी जो सियाचा प्रियकर आहे चेतन चौधरी, त्याचं वय वर्ष 22 आहे, तो त्या ठिकाणी दाखल झाला. यातही एक इनसाइड स्टोरी अशी आहे, तो इतका उन्हाळा असून सुद्धा जो चेतन चौधरी जो आरोपी आहे त्या मुलीचा प्रियकर आहे, तो आला. त्यांनी हुडी परिधान केली होती, हेडफोन्स कानावर लावले होते मोठेवाले, जेणेकरून आपली कोणतीही ओळख, आपला चेहरा जो आहे तो CCTV मध्ये रेकॉर्ड होऊ नये. यानंतर तो वरती गेला, वरती पोहोचला आणि दोघांनीही त्याला जे आहे ते या ठिकाणी वरतून ढकलून दिलं आणि जणू असा बनाव केला की तो पाय घसरून पडला. संपूर्ण ही घटना जी आहे ती 18 जूनला घडली. लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला जी झुडपं आहे त्या ठिकाणी त्याचा जो मृतदेह आहे तो आपल्याला मिळून आला पोलिसांना. आणि या संपूर्ण याच्यात असा बनाव रचण्यात आला की तो फोटो काढायला गेला आणि पाय घसरून पडला. जर याच्यानंतर कुठेतरी शंकेची पाल जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांच्या, म्हणजे जो मृतक केतन अग्रवाल आहे याच्या कुटुंबियांच्या मनात जी आहे ती चुकली. यानंतर त्याचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल हे लोणावळा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाले आणि त्या ठिकाणी या संपूर्ण घटनेचा तपास व्हावा या संदर्भाची फिर्याद जी आहे ती विशाल अग्रवालांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांच्या तपासाने देखील वेग घेतला, शवविच्छेदन करण्यात आलं संपूर्ण या घटनेचं आणि या अनुषंगाने तपास करण्यात आला. या जी सिया आहे हिचे काही संबंध होते का, कुणाशी प्रेम प्रकरण होती का, याचा देखील तपास करण्यात आला. संपूर्ण तपासाअंती हे उघड झालं की जी सिया गोयल आहे तिचे जे संबंध आहेत ते चेतन चौधरी नावाचे एका 20 वर्षीय तरुणाशी आहेत आणि नंतर त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं, त्याच्याकडून चौकशी करण्यात आली. ज्यावेळी यांचे जबाब नोंदवण्यात आले त्यावेळी त्यात साधम्य आढळलं पोलिसांना की एकंदरीत जर आपण पाहिलं तर कशा स्वरूपात हा प्लॅन रचला गेला हे देखील त्यांच्या जे स्टेटमेंट होते त्यावरून कळत गेलं पोलिसांना. आणि पोलिसांनी जे आहे त्यांची कसून तपासणी केल्यानंतर हा जो संपूर्ण प्रकार आहे तो उघडकीस आल्याचं पाहायला मिळालं आपल्याला. सोबतच जर आपण पाहिलं तर ही जी घटना आहे या घटनेची जणू काही रेकी केली होती त्या ठिकाणी जाऊन, लोहगड किल्ल्यावर जाऊन असेच प्रसंग 2 वेळा घडले आणि तिसऱ्या वेळी हा मात्र या ठिकाणी जो मृतक केतन अग्रवाल आहे त्याचा घात जो आहे त्या गडावर करण्यात आला. खरं म्हणजे तू आता प्रथम जे सांगितलंस त्यानुसार याच्या आधी देखील ते 2दा त्या ठिकाणी गेले होते आणि शेवटची तारीख होती 14 मेला पण ते त्या ठिकाणी गेले होते लोहगडावर. आता तू जे सांगितलंस की याचा अर्थ हा जो कट रचण्याचं काम सुरू होतं हे अगदी सुरुवातीपासूनच याचा पूर्वनियोजित कट आखला जात होता. सिया गोयल आणि चेतन चौधरी या संदर्भामध्ये या लोहगडावर जाऊन रेकी देखील करत होते. कारण की जर तो आत्ता या ठिकाणी आला हुडी घालून किंवा ते हेडफोन कानात घालून, याचा अर्थ आधी देखील तो त्या ठिकाणी गेला असावा, कारण की तसा तपास देखील आता त्या अनुषंगानं सुरू असेल. पण मला एक तुला असा प्रश्न विचारायचा आहे, ते जे बालीला जाणार होते प्री वेडिंगसाठी आणि काहीतरी साधारण जून महिन्यातली तारीख असावी पहिल्या आठवड्यातली, पण ते त्या ठिकाणी गेले नाहीत. ते न जाण्यामागचं कारण देखील हेच होतं की
इकडे आपल्याला जे काही किल्ले लोहगडावर करता येईल त्या अनुषंगानं काय प्रयत्न करता येतील का? कारण जर तो बालीला ते दोघं गेले नाहीत आणि हिनं स्वतःहूनच सिया गोयलनी त्याचा पासपोर्ट दडवून ठेवून स्वतःकडेच पासपोर्टच नाहीये असा काहीतरी ते बनाव केला वगैरे, पण प्रश्न असा उरतो की केतनला या दरम्यान कुठे असं काही आढळून आलं नाही का? कारण की जर याच्या आधी इतक्या वेळा भेटले तर कुठेतरी चेतन आणि सिया या दोघांमध्ये मैत्री आहे किंवा त्यांचे एकमेकांच्या ओळखीचे संबंध आहेत, घनिष्ठ संबंध आहेत, असं कुठं याला डाऊट आला नाही का केतनला याच्या आधी? एकंदरीतच ज्यावेळी कुटुंबाने, ज्यावेळी जो मृतक केतन अग्रवाल आहे याच्या कुटुंबाने ज्यावेळी पोलिसांना जबाब दिला, त्या जबाबामध्ये त्यांनी असं सांगितलं की जी सिया गोयल आहे हिच्याशी केतनचे जे आहे ते वाद सुरू असायचे, अनेकदा त्यांचे वाद देखील झालेत. लग्नाच्या आधीच अशा स्वरूपाचे वाद त्या दोघांमध्ये झालेत. हे काही नवीन, त्यांना ते संपूर्ण घटना जी आहे ती माहिती होती कुटुंबाला, आणि याचं नेमकं कारण काय याचा विचार अग्रवाल कुटुंबाने केला नाही, किंवा चेतन चौधरी बद्दल कदाचित केतन अग्रवालला माहिती नसावी, तो नेमका कोण आहे, काय आहे, किंवा ज्या पद्धतीने पोलिसांनी सांगितलं की जो चेतन चौधरी आहे हा तिचा मित्र आहे, हे अगदी शेवटच्या टप्प्यात त्याला कळलं. म्हणजे ज्यावेळी ते लोहगडला शेवटचे गेले त्याआधी काही दिवसापूर्वी त्याला कळलं असावं असं पोलिसांनी जे आहे ते सांगितलं. आणि त्यानंतर चेतनची ओळख, जो सियाचा मित्र आहे, सिया गोयलचा मित्र आहे, अशा स्वरूपाची त्यांची ओळख जी आहे ती केतन अग्रवालला करून देण्यात आली. त्यामुळे फक्त मित्र आहे म्हणूनच त्यांनी इतका संपूर्ण जो प्रकार आहे तो एकदम हलक्यात घेतला, आणि त्याचं जे आहे ते पडसाद आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीपजी. नक्कीच प्रथमेश, आणि आपण जरा गोयल कुटुंबाकडे येऊयात. एकतर ड्रायफ्रुट्स किंवा मसाल्यांचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून प्रवीण गोयल यांचं नाव घेतलं जातं. त्यांची कन्या सिया गोयल आणि अर्थातच तिचा मित्र चेतन चौधरी. आता या दोघांचं जे काही संबंध आहेत हे गोयल कुटुंबाला देखील ठाऊक नव्हते का? किंवा त्यांनी सियाशी कधी या संदर्भामध्ये चर्चा केली नव्हती का? किंवा तिने असं कधी म्हटलं होतं का की बाबा मला तर दुसरीकडे लग्न करायचं, या केतनशी लग्न करायचं नाहीये, मग तरी देखील दबावापोटी हे लग्न का केलं गेलं? किंवा सियावर काही दबाव होता का? आणि मग या अनुषंगानं हा सगळा पुढचा प्रकार घडला असावा, या बाबतीत काय सांगता येते तुला? एकंदरीत संदीप सर, जर आपण पाहिलं तर सुरुवातीला हे दोन्ही कुटुंब जर पाहिली, गोयल आणि अग्रवाल यांचं जे नाव आहे समाजातलं, त्यांचं प्रस्थ आहे ते खूप मोठ्या स्वरूपात असल्याचं पाहायला मिळते. उद्योजक आहेत, आणि चेतन चौधरीच्या कुटुंबाची कोणतीही माहिती सध्या पोलिसांनी दिली नाही. मात्र ते कदाचित तोलामोल्याचं हे दोन्ही कुटुंब नसावेत, त्यामुळे कदाचित सियाने जे आहे ते चेतन चौधरीची माहिती आपल्या कुटुंबाला शेवटपर्यंत दिली नाही, असं हा एक मुद्दा असू शकतो. किंवा सिया गोयलनी चेतन चौधरीची माहिती आपल्या कुटुंबाला दिली, पण मात्र इतकं घडगंज हे अग्रवाल कुटुंब असताना चेतन चौधरी नावाचा जो आरोपी आहे त्याचा विचार जो आहे तो या गोयल कुटुंबाने केला नाही. अशा दोन्ही शक्यता ज्या आहेत त्या पोलीस सध्या पडताळून पाहत आहेत. आताशी जो या घटनेचा प्राथमिक तपास आहे तो पूर्ण झाला आहे, मात्र जे अजून खोलात संपूर्ण या गोष्टी आहेत त्याचं गूढ अजून उलगडणं जे आहे ते बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. संदीप सर. नक्कीच प्रथमेश, अगदी एक शेवटचाच प्रश्न, म्हणजे लोणावळा ग्रामीण पोलीस असतील किंवा या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा असेल आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्वतःहून या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. अर्थात एकतर तसं म्हटलं हाय प्रोफाईल हे प्रकरण आहे आणि या प्रकरणाचा अगदी 4 ते 5 दिवसाचाच उलगडा झाला, पण आता तू म्हणतोयस त्याप्रमाणे हा प्राथमिक तपास आहे. पुढे आणखी याच्यामध्ये काय वेगळे धागेदोरे सापडत आहेत किंवा आणखी कुणाचा समावेश आहे का या संदर्भामध्ये, हे देखील पुढे येईल. पण आता या दोघांना ताब्यात घेतलं गेलंय, पुढची प्रक्रिया काय आहे? आज काय यांना कोर्टात हजर करणार आहे? त्यांना या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यानंतर त्यांचा जो आहे तो त्यांना कोठडी मागण्यात येईल, पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येईल, कारण पोलिसांना अजून तपास चेक करायचा आहे. त्यांचे जे मोबाईल आहे ते तपासायचे दोघांचे, म्हणजे चेतन चौधरी आणि सिया गोयलचे. याशिवाय या संपूर्ण घटनेत अजून कोणी आरोपी आहे का, या संपूर्ण प्रकरणात त्यांना अजून कोणी मदत केली आहे का, किंवा या संपूर्ण तपास प्रक्रियेमध्ये काही हलगर्जीपणा सुरुवातीला झाला आहे का, हा मृत्यू दाखवून, नैसर्गिक मृत्यू दाखवून, या अनुषंगाने देखील पोलीस जे आहे ते तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्याला आता कोर्टामध्ये हजर करण्यात येईल आणि पोलीस जे आहे ते संपूर्ण तपास जो आहे तो न्यायालयासमोर मांडतील आणि न्यायालयाकडून जे आहे ते पोलीस कोठडीची मागणी या ठिकाणी पोलीस करणार आहेत. सोबतच पोलिसांनी हे जे आरोपी आहेत चेतन चौधरी, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या चेतनची खुडी ह्या लोहगडावर जाताना ह्या खुनाच्या प्रकरणी ज्यावेळी घातली होती ती हुडी, तो हेडफोन, संपूर्ण त्याचा वेश जो आहे
तो पोलिसांनी ताब्यात घेतलाय, ती व्हिडिओ वगैरे पोलिसांच्या ताब्यात आहे. हे संपूर्ण जे आहे ते कोर्टासमोर पोलीस मांडणार आहेत आणि यानंतर नेमकी कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या तरी जर आपण पाहिलं तर प्राथमिक तपास या संपूर्ण घटनेचा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संदीप सर. धन्यवाद प्रथमेश, तू अगदी डिटेल्समध्ये या प्रकरणाची माहिती दिलीस. पुढे कोर्टात काय होणार आहे, त्यांना पुढे पोलीस कोठडीची मागणी या ठिकाणी करण्यात येणार आहे का, आणि आणखी पुढचे काही या प्रकरणातले जे काही तपास असतील त्या संदर्भामध्ये देखील तू लक्ष ठेवून असशील. वेळोवेळी LS मराठीच्या प्रेक्षकांना आपण निश्चितपणे या प्रकरणाचा शेवटपर्यंत नेमकं काय घडतंय हे नक्कीच तुझ्या मार्फत सांगणार आहोत. धन्यवाद तू संपर्क साधल्याबद्दल. एकूणच काय तर गोयल कुटुंब असो किंवा इकडे अगरवाल कुटुंब, दोन्ही कुटुंब आपापल्या ताकदीनं सामर्थ्यानं आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात तशी पाहिली तर मोठी. तिकडे विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल, तोही एका कंपनीचा संचालक, आणि इकडे सिया गोयल या गोयल कुटुंबाची मुलगी. पण झालं काय, तिकडे मुळातच सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्याशी संबंध असल्याचं या ठिकाणी पोलीस तपासात उघड झालंय. तो तिचा मित्र होता असं देखील प्राथमिकदृष्ट्या समजतंय. पण यात मग नेमकी चूक कुणाची? खरं तर एकतर गोयल कुटुंबानं आपल्या मुलीचं ऐकायला हवं होतं का, किंवा मुलीनं आपल्या आईवडिलांचं ऐकायला हवं होतं का, हा विषय वेगळा. पण इकडे अग्रवाल कुटुंबानं आपल्या होणाऱ्या सुनेसंदर्भातली माहिती घेण्यास अग्रवाल कुटुंब कमी पडलं का, का केतन देखील या प्रकरणामध्ये कुठे स्वतःहून सिया गोयलशी चर्चा करून बोलून तिच्या मनातलं जाणून घेण्यात कमी पडला का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता त्या 350 ते 400 फूट खोल दरीत गेली आहेत. पण त्यातलं सत्य तरंगत का होईना वर आलंय. आता त्याच सत्याचा प्रकाश नेमका या प्रकरणावर पडणार आहे आणि मग शेवटी कळणार आहे. पण एवढं मात्र नक्की, जी 17 कोटींच्या पॅलेसमध्ये नवरी बनून जाणार होती, आज तिलाच जेलात जायची बारी आली आहे. तिकडं अग्रवाल कुटुंब तर आपला मुलगा गमावून बसलं, पण गोयल कुटुंबाला देखील आपली मुलगी आता आपल्या घरात नाही, जर ती त्यात दोषी म्हणून सिद्ध झाली तर तिला जेलात पाहावं लागणार. या सगळ्या गोष्टींचा विचार कुठंतरी मुलींनी, मुलांनी आणि आईवडिलांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजानं देखील केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? पहा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.